भाग होता पक्षाच्या ओळखीचा. म्हणजेच धनुष्यबाण कोणाला मिळणार? आता कायद्यानुसार म्हणजे सिम्बॉल्स ऑर्डर 1968 नुसार जेव्हा पक्षात असा वाद निर्माण होतो तेव्हा पक्षाचं चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. हा या प्रकरणाचा कायदेशीर आधार आहे. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उल्हास बापट एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यांच्या मते आयोगाने 3 महत्त्वाचे निकष पाहायला हवे होते. 1. पक्षाची घटना. 2. पक्षाच्या संघटनेतील बहुमत. आणि 3. विधिमंडळातील म्हणजे आमदारांचा बहुमत. पण आयोगाने काय केलं? त्याने फक्त आमदारांच्या बहुमताचा विचार केला आणि बाकीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चक्क दुर्लक्ष केलं. तर या सगळ्या कायदेशीर पळवाटा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय पाहिल्यानंतर आपण त्या अंतिम प्रश्नावर येतो की या फुटीनंतर जे सरकार स्थापन झालं ते घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का? यावर उल्हास बापट यांचा निष्कर्ष काय आहेत ते पाहूया. यावर 2 वेगवेगळी कायदेशीर मतं आहेत. वकील असीम सरोदे यांनी काही राजकीय शक्यता वर्तवल्या आहेत. पण उल्हास बापट हे निकालाचं कोणतंही भाकीत करत नाहीत. त्यांचं लक्ष यावर आहे की कायदेशीर तत्वांनुसार निकाल काय लागायला पाहिजे. आणि